पुण्यातल्या राजगुरुनगर इथं भटक्या गोसावी समाजातल्या 2 अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती। या धक्कादायक प्रकरणानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। या आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी आज कोल्हापुरात गोसावी समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला। यावेळी लाईव्ह मराठीनं आंदोलकांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता त्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या। नमस्कार दर्शको, लाईव्ह मराठीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे। पुण्यातील राजगुरुनगर येथील गोसावी समाजातील 2 मुलींवर अल्पवयीन मुलींवर अत्याचार करून त्यांचा निर्घृण हत्या करण्यात आली आहे। या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे। याचा पडसाद आता कोल्हापूरमध्ये सुद्धा उमटल्याचं पाहायला मिळते। गोसावी समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। तुम्ही पाहू शकताय आपल्यासोबत महिला आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय सांगाल मॅडम? गोसावी समाजामध्ये 2 मुलीवर अत्याचार झालेला आहे पुण्यामध्ये। त्यांना न्याय पाहिजे आहे आम्हाला। आम्ही गरीब आहे, आम्हाला न्याय पाहिजे आहे, न्याय पाहिजे आहे, आम्हाला न्याय पाहिजे आहे। आणि आमच्या चिमुकलीवर अत्याचार झालेले आहे, त्याला फाशी झालीच पाहिजे, फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, त्याला फाशीची शिक्षा द्या, फाशीची शिक्षा, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, फाशीची शिक्षा पाहिजे, फाशी व्हायला पाहिजे आरोपीला, आमच्या गुन्हेगाराला आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, आम्हा चिमुकल्याने न्याय मिळालाच पाहिजे, फाशीची शिक्षा त्या आरोपीलाही झालीच पाहिजे। राजगुरुनगर खेड येथे झालेल्या चिमुकलीवर अत्याचार, आमच्या गोसावी बांधव सुनील गोसावी तिथं राहतात, वास्तव्यास आहेत आणि त्या ठिकाणी त्या परप्रांत्याने 1-2 न सांगता जवळजवळ तिघा चौघांनी त्या लहान मुलीवर अत्याचार करून आणि त्याचा निर्घृण खून करण्यात आलेला आहे आणि त्या नराधमांना ही फाशी व्हायला पाहिजे। जर फाशी शिक्षेत जर तरतूद नसेल तर त्याला काळ्यापाण्याची शिक्षा व्हायला पाहिजे, हे आमच्या या निवेदनावर आमची मागणी आहे। ह्या जवळजवळ 13 दिवसात तुम्ही जर कारवाई जर घेत नसेल तर आम्ही महाराष्ट्र बंद करण्याचा इशारा देतोय। न्याय मिळाला पाहिजे आणि त्या नराधमाला फाशी मिळाली पाहिजे, एवढी आमची मागणी आहे। आमच्या गोसावी समाज राजगुरुनगर पुणे येथे झालेल्या घटनेबाबत सरकारने जी दखल घेऊन चिमुकल्या बाळांची काय अवस्था होती आणि त्या चिमुकल्या बाळांची स्वप्न काय होतं, त्यांच्या घरची परिस्थिती आज काय होती, त्यामुळे त्या जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आणि सरकारने कठोर शिक्षा घेतली पाहिजे। त्या 15 दिवसात जे आम्हाला नाही मिळाला नाही त्याचा न्याय आम्हाला 100% गोष्टांचा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। मी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयराज घाडगे। राजगुरुनगर येथे आमच्या निष्पाप 2 मुलीवर अत्याचार करून त्यांना पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून मारलं जातं आणि सदर घटनेला 8 ते 9 दिवस झाले तरी सरकार ॲक्शन मोडमध्ये नाही, कुठेच नाही किंवा कुठल्याही आमच्या शिष्टमंडळाला गोसावी समाजाचं बोलवणं झालं नाही। आमचं एवढंच म्हणणं आहे, आमचा समाज गरीब आहे म्हणून तुम्ही दखल घेत नाही का? काय कारण काय आमचा समाज, तुम्ही आमची गरिबी बघून तुम्ही आमच्यावर अन्याय करताय का? आमचा समाज हा भटके उदरनिर्वाह भंगार गोळा करून राहणारा समाज, असल्या समाजाला तुम्ही तुच्छ लेखूनच तुम्ही असली कारवाई करत नाही का? असा आमचा सर्व गोसावी समाजाचा आज निषेध मोर्चा म्हणून गोसावी समाज जन आक्रोश मोर्चा आज काढलेला आहे। हे तर सांगा। मी वडणगे गावचा गोसावी वस्तीचा असून मी दीपक अंकुश गोसावी सांगू शकतो। ह्या झालेल्या मुलीच्या अत्याचाराबद्दल ह्या नराधमाला फाशी मिळावी ही अपेक्षा आहे आमची। ह्या चिमुकल्या बाळाची हत्या झाली, त्या बाळाला अन्याय ह्याच्यावर झाला, ह्याला न्याय मिळाला पाहिजे आणि ह्याला फाशीची शिक्षा उघड्यावर झाली पाहिजे, हेच माझं मागणं आहे। तुम्ही पाहू शकताय गोसावी समाज आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्या नराधमांना फाशीची शिक्षा द्या अशी मागणी यांच्याकडून करण्यात येत आहे। कॅमेरा पर्सन रवींद्र बागलसह विनीता पोदार, लाईव्ह मराठी, कोल्हापूर।